कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जी आपलं वाकडेवाडीचं गोडाऊन सील होऊन जवळजवळ महिना लोटत आला. मालाची लई मोठी ऑर्डर आहे, पण आपले हात बांधले गेलेत. हा, पण तिकडे काय हालचाल केली तर डायरेक्ट कारवाई होईल आपल्यावर. आपण काहीच करायचं नाही का? किती वाट बघायची आपण? अरे मग काय माझ्या हातात आहे का ती? कलेक्टर बाईनं सील केलंय ती, आणि ती काढायचं असेल ना तर तिची सही लागेल आपल्याला. त्यात ही राजा बेनं कधी एकदा काम करतंय असं झालंय मला. त्याच्या बहिणीने एकदा सह्या केल्या का नाही की आपण मोकळे. मला तर त्या राजा विश्वासच नाही. मला शंकाच आहे त्याच्या. अरे मग काय दुसरा पर्याय आहे का आपल्याकडं? आपले हात दगडाखाली सापडलेत बाबा. फैजू, त्या राजाची काय खबर बात? नाही ना. काय करू? परत उचलू का त्याला? जीजी भाऊ आत येऊ का? राजा शेठ या या या. हा, लय टाइम लावला राव. अहो, आता काम मोठं आहे म्हणजे वेळ लागणारच की, पण राजा म्हणजे कामाची गॅरंटी आहे बरं का. म्हणजे काय झालं का बोलणं? काय म्हणाल्या कलेक्टर दीपा मॅडम? करणार, तुमचं काम करणार, फक्त एका आठवड्याचा वेळ द्या. हा, सकाळी झालंय माझं बोलणं तिच्याशी. तुमचे सगळे उद्योग चालू होणार म्हणजे होणार हो. काय सांगतोय? अजीजी, राजा म्हणजे हुकमी एक्का निघाला की. राजा शेठ म्हण बाबा, आपलं काम करणार आहे त्यो, आहे का नाही? पण भाऊ, ते पोलिसाचं घर आहे बरं का. दीपा लय मोठी रिस्क घेऊ राहिली. तेवढं रकमेत काय घाटाबिटा करू नका म्हणजे झालं. ए जीजी शब्दाचा एकदम पक्का आहे. तुम्ही कामाला पक्क राहा फक्त. एका आठवड्यात तू आणि तुझ्या बहिणीनं हे काम पूर्ण करायचंय. येते ना लक्षात? हो. फैजू, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. राजा शेठ, आता एका आठवड्यानं सह्या झाले की डायरेक्ट पैसे घ्यायला येतं याचं. आणि हो, तोपर्यंत त्या इन्स्पेक्टरच्या घराकडे फिरकायचं नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही. येते ना लक्षात? गोडीत राहाल तर फायद्यात राहाल, कळलं का? नाही नाही, मी कशाला जातोय तिकडे? नाही जात मी तिकडे. फैजू, घेऊन जाईन ला. चल भाई, चल चल. एकदा का माझे रखडलेले प्रोजेक्ट आणि बंद पडलेले धंदे पुन्हा सुरू झाले का नाही, मग कळल त्या इन्स्पेक्टरला की जीजी काय चीज आहे. हो, अमोलाने आपण आलेला एवढा काय वेळ लागतोय? हा तेच ना, मी बघू लागलो लगेच. अर्ध्या तू कुठं निघाला? थांब की जरा. थोड्या वेळ बायकोपासून लांब थांबतोय ना होय? रुपाली ताई, अहो सकाळपासून वंसांना पाहिलं नाहीये, तर अर्जुन दादांचा चेहरा बघा ना कसा पडलाय. हा, मग काळजी असावी ना तर अशी, नाहीतर चला मी निघतो. स्वप्नील सर, अहो कुठे चाललाय? हे सगळं ऐकून घ्यायला लागतं. तरी नशीब मोरची अजून आमच्याकडे वळाला नाही. अहो तुम्ही ना या या या. काय दिदे, आहे का नाही आजीसारखं सेम टू सेम लॉकेट? हा, आवडलं मला. ऍक्सिडेंट मध्ये ते जुनं कुठेतरी हरवलं ना, हे नवीन देऊन अमोलने ते सगळं भरून काढलं. बघितलं का? लॉकेट बघून अपर्णाच्या चेहऱ्यावरती कसं हसू आले. लॉकेट पाहून की अजून कोणाला पाहून? काय वंस? मोना अगं तू. अहो तुम्ही थांबा हो. छोटे सरकार, तुम्ही ना वंसांना लवकरात लवकर त्या गडावर घेऊन जा, म्हणजे ना त्यांच्या जुन्या आठवणी कशा ताज्या होतील. काय वंस, आठवते ना मी काय म्हणतेय? अहो सांगा ना वंस, आठवते ना मी काय म्हणतेय? हा, ते आम्ही सगळ्यात पहिलं. अहो अर्जुन दादा तुम्ही थांबा ना, वंसांना बोलू द्या ना. अहो सांगा ना वंस. तुला आठवत नाही का? बघ, काही हरकत नाही, लई ताण देऊ नकोस. दिदे हे बघ, तू टेन्शन नको घेऊ. मोना सिंहगडाबद्दल बोलत्या. उत्तराखंड वरून तुम्ही आला ना, त्यावेळी पहिल्यांदा तू आणि दाजी सिंहगडावर भेटला होता.
ते आठवलं नाही. नाही अपर्णा, त्याचा ताण नको घेऊस. नाही आठवत ना, नको आठवते. शांत राहा जरा. हा, दादा मी सगळ्यांना सांगतोय का नाही, बस तिला जुन्या गोष्टी आठवायला लावू नका, तिला त्रास होईल. कोणच ऐकत नाही आता. अर्जुन दादा सॉरी. अहो मला वाटलं त्यांना लक्षात येईल. अपर्णा हे बघ, तू उगाच काळजी करू नको या ठिकाणी. आपण उद्या डॉक्टरांना भेटणारच आहोत ना. आपल्याला जर का जुनं काहीच आठवत नसेल ना, तर उद्याच्या उद्या आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे. स्वप्नील, तू उद्याचा अपॉइंटमेंट घे बरं का डॉक्टरांची. हो. काय रे बाबा बस इथे बस. अमोल, तू इथं का घेऊन आलायस मला असं? बाबा अरे मला ना तुझ्या बरोबर बसून चांदणे बघायचे आहेत. बाबा तुला माहिती का, मी आणि मा असंच कधीतरी बसून चांदणे बघायचो. आणि हो बाबा, बापूंनी ना मला सुषमाजी बद्दल पण सांगितलं आहे की ती चांदणी म्हणून अभावातून आपल्याकडे पाहत असते. अमोल, अमोल, काय झालंय बाळा? आता जेवण करताना पण तू शांत शांत होतास. आता अचानक आजीची आठवण आली. बाबापासून लपवतात का? बाबा मला माझ्या आठवण येतीये. ए बाळा, मा आहे की मग. जे मला कळतंय की ती अजून आजारातून पूर्ण बरी नाही झाली. ती नीट बोलत नाही, तिला नीट आठवत पण नाही. पण ही नाही बाबा, आणि मला आधी प्रेम करणारी माझ्या आठवण येतीये. मुल बाळा, अरे ही माच आहे, आपली आपली माच आहे ही. बाबा अरे तिला माझ्याबद्दल आणि घरातल्या कुणाबद्दल पण प्रेम वाटत नाहीये. असं काय झालंय अमोल बाळा नक्की? बाबा अरे आल्यापासून तिने मला जवळ पण घेतलं नाही. आणि आज दुपारी माझ्यासाठी जेवण घेऊन गेलो तर तिने मला एकट्याला जेवायला लावलं आणि निघून गेली. बाबा मला माझे चित्र पण आवडत नाही. अरे अमोल बाळा, असं काय नाहीये, असं नाही काय. बाबा माझं सगळं विसरले असते तरी ती माझे चित्र बघून मला जवळ घेणार नाही असं होऊच शकत नाही. आणि हो बाबा, मी आणि माझ्या उत्तराखंडला होतो तेव्हा तर पण ती सगळं विसरून गेली. अमोल बाळा, हे बघ, मला ना आपल्या थोडा थोडा वेळ दे, अजून ती होईल रिकवर हळूहळू. बाबा मला मी तिचा मुलगा आहे ते तिच्या लक्षात असेल का रे? ए अमोल बाळा, अमोल बाळा, ए सोन्या, असं रडायचं नाही. गप. हे बघ, तू 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 ब्रेव आहे का नाही? तू ब्रेव आहे ना? हे बघ, मला थोडा वेळ दे, ती लवकरात लवकर बरी होईल. हा, थोडा वेळ दे. ओके बाबा. पण बाबा मग वेगळंच वागतेय. मला असं वाटतंय की माझी मन नाहीच आहे. ए अमोल बाळा, असं रडायचं नाही, रडायचं नाही सोन्या. हे बघ, तुझा बाबावर विश्वास आहे ना? आपला बाबा सगळं नीट करणार आहे आणि आपली मा पण लवकरात लवकर बरी होणार आहे. इकडे चल, रडायचं नाही असं. अमोलला असंच बघायचं असेल तर एवढा खटाटोप कशासाठी केला मी? नाही नाही, मला दीपा बरोबर बोलून घ्यावंच लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.